नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण बनवायचा आहे ओरिओचा मोदक एकदम सोप्या पद्धतीने, एकदम कमी वेळेत आणि गॅसचा वापर जरा सुद्धा न करता। चला तर पटकन आपण वेळ न घालवता सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा ओरिओचा एक बिस्किट पुडा घेतलेला आहे। तर त्यातले सर्व बिस्किट आपण काढून तर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये जी असलेली क्रीम असते आतमध्ये ती आपल्याला साईडला काढून एका बाउलमध्ये ठेवून द्यायची। तर तुम्ही बघू शकताय। तर आता आपण या पद्धतीने याची क्रीम एका साईडला बाउलमध्ये काढून ठेवून देऊया। या पद्धतीने आपण सगळ्या बिस्किटांची क्रीमचा सुद्धा वापर आपण या मोदकामध्ये करणार आहोत, पण तो कसा करायचा आहे ते आपण पुढे बघणार आहोत। तर काढून घेऊया मग सगळ्या बिस्किटांची ही क्रीम। आणि सर्व बिस्किटांची क्रीम काढून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व बिस्किट टाकून मस्त असं मिक्सरला छानशी याची एक पावडर बनवून घ्यायची। तर जर तुम्हाला मोदक खूप जास्तच गोड हवे असतील तर यात तुम्ही साखर घालून सुद्धा हे बिस्किट बारीक करू शकता, अन्यथा गरज नाही साखर घालण्याची, कारण बिस्किट हे ऑलरेडी गोड असतातच। तर हे सर्व आता आपण छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात। त्यानंतर मस्त असं मिक्सरला आता फिरवून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी याची पावडर आपण तयार करून घेतलेली आहे। चला तर याची छानशी आता ही पावडर तयार झालेली आहे। तर ही पावडर तर आपण काढून घेतलेली आहे। टोपणाला सुद्धा थोडीशी पावडर लागली आहे, ती सुद्धा काढून घेऊया। आणि ही पावडर मस्त बारीक झालेली आहे। आता त्यानंतर याच्यामध्ये एकदम थोडंसं दुधाचा वापर करून आपण मस्त असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। एकदम थोडंसं दुधाचा वापर करायचा। एकदम जर खूप जास्त याच्यामध्ये दूध तुम्ही ओतला तर ते मिश्रण एकदम पातळ होऊन जाईल, त्याचा गोळा अजिबात तयार होणार नाही। त्यामुळे जसं लागेल तसं थोडं थोडं दुधाचा वापर करत याचा एक छानसा गोळा आता आपण बनवून घेऊया। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे। आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा काही सुद्धा मिक्स केलेलं नाहीये आणि त्याला मस्त असं शायनिंग सुद्धा आलेलं आहे। त्यानंतर आपण ही जी क्रीम साईडला काढून ठेवलेली, तर त्याच्यामध्ये आता आपण ही मी मिल्क पावडर याच्यामध्ये वापरलेली आहे। जर तुम्हाला मिल्क पावडर ऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट याच्यामध्ये वापरू शकता, म्हणजे सुका खोबऱ्याचा जो खीस असतो तो याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। तर मी त्याऐवजी याच्यात मिल्क पावडर वापरलेली आहे। त्यानंतर तुमच्याकडे असतील ते ड्रायफ्रुट्स थोडेसे बारीक करून घ्या आणि ते याच्यामध्ये मिक्स करा आणि छानसं चमच्याचा वापर करण्यापेक्षा हाताने मस्त मिक्स होऊन जाईल। तर हे छानसं मिक्स करायचं आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून आपण तयार करून ठेवून देऊया आता। तर या पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्या। तर आता तुम्ही बघू शकता मस्त असे मिक्स झालेले आहे आणि याचा छानसा एक गोळा सुद्धा तयार झालेला आहे। तर याच गोळ्याचे आपण एक छोटे छोटे गोळे या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तसे करून आपण साईडला ठेवून देऊया। चला तर इथपर्यंत आपली प्रोसेस ही मस्त झालेली आहे। तर याच्या पुढे काय करायचं, तर तुमच्याकडे मोदकाचा जो साचा असेल त्याचा तुम्ही तर काय करायचं, तर ह्या गोळ्यातला आपण हा एक थोडासा गोळा घेऊन तो या साच्यामध्ये व्यवस्थित भरायचा। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर या पद्धतीने आपण आता ते करून घ्यायचंय। तुमच्याकडे जसा साचा असेल त्या पद्धतीने तुम्ही तो मोदकाच्या आकाराचा ते तुम्ही बनवू शकता। तर या पद्धतीने मी या साच्यामध्ये झाल्यानंतर मी मध्ये त्याच्यामध्ये हा आपण जो क्रीमचा गोळा बनवलेला आहे तो ठेवलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा मी ते वरचं आवरण आहे ते भरत आहे आणि त्यानंतर खालून पण मी असं याला पॅक करत आहे। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने आपले मस्त असे मोदक बनवून घ्यायचे आहेत। तर आता आपण बघूया आपला हा मोदक कसा झालेला आहे। तर बघा मस्त असा हा मोदक आपला तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने आपले सर्व मोदक आपण बनवू। तर या पद्धतीने सुद्धा तुम्हाला बनवता येईल आणि डायरेक्ट तुम्ही ते वरचं जे बिस्किटचं आवरण आहे ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट त्याच्यात भरून असं सुद्धा तुम्हाला मोदक या साच्यामध्ये करता येतील। तर याच करून घ्यायचे आणि आपले मोदक हे ओरिओचे एकदम दिसायला सुद्धा खूप छान आणि चवीला सुद्धा खूप भारी असे हे ओरिओचे मोदक आता तयार झालेले आहेत खाण्यासाठी। चला तर मग गणपती बाप्पासाठी हा अजून एक मोदकाचा प्रकार मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे।
तर मग आवडला असेल तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग परत एकदा मोदकाच्या वेगळ्या प्रकारात सोबत. थँक्यू.